म्हणतो की तो बेसिक रेटला आपल्याला स्टॉक मिळतो. जसं काल आपण म्हणत होतो ना, सगळे फेस व्हॅल्यू. तर येस, ज्याला फेस व्हॅल्यू म्हणतो ना, ती जी मूळ किंमत असते ना, त्याला म्हणतात फेस व्हॅल्यू. ही जी फेस व्हॅल्यू असते ही मूळ किंमत असते, आणि जेव्हा त्या मूळ किमतीला तो शेअर आपल्याला मिळतो, म्हणजे आता एखादा सिम्पल आहे, इथे किती लोक बिल्डर आहेत किंवा त्यांना माहिती आहे, किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स असतात जे इन्व्हेस्टर्स असतात. एखादी लँड आहे, आता फक्त प्लेन लँड आहे, तिथे काहीच नाहीये, आणि तिथे तुमचा फ्रेंड किंवा बिल्डर काय म्हणतो की बाबा ही लँड आहे, इथे मी आता माझा प्रोजेक्ट सुरू करणार आहे. आता काहीच नाहीये, म्हणजे लिटरली ही लँड आहे, आता इकडे काहीच नाहीये, पण 2 वर्षानंतर तुला इकडे खूप साऱ्या गोष्टी मिळतील. मिळतील म्हणजे बिल्डिंग तयार होईल, मग आजूबाजूला गार्डन तयार होईल, या सगळ्या गोष्टी होतील. पण 2 वर्ष तुला फक्त या विजनवर माझ्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागेल, की 2 वर्षानंतर तुला इथे आज 1,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर उद्या तुला 15,000 रुपयाचा रेट मिळू शकतो म्हणून. पण मग तुम्ही काय करता, जेव्हा तिथे इन्व्हेस्टमेंट करायचा विचार केला तर तुम्ही काय ठरवाल? तुम्ही काय ठरवाल? त्यांचं फाउंडेशन किती स्ट्रॉंग असू शकतं.